नमस्कार मित्रांनो, राज्यामध्ये चक्रीवादळ आणि पूर येण्याची शक्यता हवामान खात्याने गंभीर इशारा दिलेला आहे। महाराष्ट्राला चक्रीवादळाचा गंभीर इशारा दिलेला आहे। आज रात्री चक्रीवादळ येणार असून अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळ येण्याची शक्यता हवामान खात्याने दिलेली आहे। हे चक्रीवादळ मुंबईला येऊन धडकणार आहे। आज रात्री या चक्रीवादळाची तीव्रता वाढल्यामुळे मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे। राज्यातील 8 जिल्ह्यांना या चक्रीवादळाचा मोठा फटका बसणार अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता सुद्धा दाखवलेली आहे। महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळाचे वातावरण झालेले आहे। मुंबई शहराला आता या 3 तारखांना जपून राहायचं सांगितलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात पाऊस असल्यामुळे सर्व व्यक्तींना मोठ्या प्रमाणात संकट आलेलं आहे। आता अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळाचे गंभीर इशारा दिलेले आहे। पंजाबराव डग सरांनी या 8 जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा मोठा धोका असल्याची माहिती समोर आलेली आहे। या 8 जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता समोर आलेली आहे आणि आता पावसामुळे पूर येण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे। कारण जास्त मुसळधार पाऊस म्हणजे अंतिम मुसळधार पाऊस पडण्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांना व नागरिकांना मोठ्या प्रमाणात संकट येणार आहे। गेले 8 ते 10 दिवस पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली आहे। राज्यामध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलेला आहे आणि त्याबरोबरच आता चक्रीवादळाचा सुद्धा महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता वाढलेली आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना व व्यक्तींना मोठ्या प्रमाणात संकटाचा सामना करावा लागणार आहे। सर्व शेतकऱ्यांनी व व्यक्तींनी या चक्रीवादळाच्या कोणकोणत्या तारखा आहेत हे लगेचच सांगणार आहे। 8 जिल्ह्यांमध्ये भयंकर नुकसान होण्याची शक्यता, चक्रीवादळाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता हवामान खात्याने दिलेली आहे। काही जिल्ह्यांमध्ये पूर येण्याची शक्यता आहे, काही जिल्ह्यांमध्ये विजा पडण्याची शक्यता आहे आणि काही जिल्ह्यांना चक्रीवादळामुळे मोठे संकट झेलावे लागणार आहे। या 8 जिल्ह्यांमध्ये भयंकर म्हणजेच नुकसान होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता सर्व शेतकऱ्यांना या व्हिडिओमध्ये लक्षपूर्वक बघा आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळ आणि पूर आणि विजेचा कडाडा सुटणार आहे हे लगेचच सांगणार आहे। या 3 तारखांना महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळाचा व वाऱ्याचा सुळसुळाट होणार आहे आणि चक्रीवादळामुळे आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात धक्का बसणार आहे। महाराष्ट्रातील या 8 जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे। पावसाची आणि चक्रीवादळाची तीव्रता जास्त प्रमाणात वाढल्यामुळे महाराष्ट्राला सतर्कतेचा 8 जिल्ह्यांमध्ये इशारा दिलेला आहे आणि या 8 जिल्ह्यांना संकट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे। हवामान खात्याचा गंभीर इशारा या 8 जिल्ह्यांना दिलेला आहे। म्हणजेच या 3 तारखांना नक्की या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ आणि पाऊस धुमाकूळ घातलेला आहे आणि या शेतकऱ्यांना व नागरिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची माहिती समोर आलेली आहे। पुरामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। पुरामुळे आता मोठ्या प्रमाणात शहरांना जास्त प्रमाणात पाणी येणार आहे आणि या 8 जिल्ह्यांमध्ये पुराची, चक्रीवादळाची आणि हवामानाची जास्त प्रमाणात वर्तवण्यात आलेली आहे। या 3 तारखा नक्की बघा। या 3 तारखांना चक्रीवादळाचा आणि पावसाचा मोठ्या प्रमाणात या 8 जिल्ह्यांना फटका बसण्याची माहिती समोर आलेली आहे आणि चक्रीवादळामुळे आलेले आहे की सर्व शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले आहेत। तरी सर्व शेतकरी मित्रांनो, चक्रीवादळ आल्यामुळे चक्रीवादळ आल्यामुळे आता सर्व शेतकरी मित्र शेतामध्ये कमी प्रमाणात जायचं आहे। म्हणजे चक्रीवादळ येईल कधी, जेव्हा ढग येईल, जेव्हा काळे ढग येतील, वाऱ्याचे हवा असेल, असे वातावरण झाले की शेतकरी मित्रांनो तुम्ही जरा शेतामध्ये कमी प्रमाणात गेलं तरी चालेल। आपल्या जीवाला चक्रीवादळामुळे आणि विजेमुळे धोका होऊ शकतो। काही शेतकरी दुःखलेले आहेत, म्हणजे दुःख झालेलं आहे शेतकऱ्यांना। फळाची नासाडी, भाज्यांची नासाडी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनाला थोडं दुःख झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या मनाला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे आणि त्यांच्या मालाला सुद्धा चांगल्या प्रमाणात भाव मिळत होता। तरी सर्व चक्रीवादळामुळे या 3 तारखांच्या आत सर्व शेतकरी विकून टाकू शकतात। तरी सर्व शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचा अजून या 8 जिल्ह्यांमध्ये आहेत, म्हणजे फळं असतील, आंबा असतील, नारळ असेल, पेरू असेल, चिक्कू असेल, असे अनेक फळं असतील, अशा फळं विकून टाकावीत। म्हणजेच या 8 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी बांधकाम म्हणजेच घर बांधत आहेत, अशा ठिकाणी
पावसामुळे कोसळलेले आहे। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावलेली आहे। राज्यातील सर्व गावांमध्ये व जिल्ह्यांमधल्या मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसामुळे हजेरी लावलेली आहे आणि 8 जिल्ह्यांमध्ये पुराची आणि चक्रीवादळाची आणि गाराची मोठ्या प्रमाणात शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। पंजाबराव डक सरांचा मोठा अंदाज आहे आणि हा अंदाज बऱ्याचदा खरा ठरलेला आहे। शेतकरी मित्रांनो, विजेपासून जास्त प्रमाणात असल्यामुळे विजेची तीव्रता जास्त आहे, म्हणजेच आता ऊन नसल्यामुळे विजेची शक्यता दाट दाखवलेली आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी मुसळधार पावसामध्ये जाऊ नका आणि घराबाहेर कोणीही पडू नका। पावसाचे आणि चक्रीवादळाचे एकदा जर वातावरण झाले की जास्त प्रमाणात गारा पडू शकतात आणि सर्व शेतकऱ्यांना मोठा जीवाचा धोका होऊ शकतो, म्हणजेच आपला जीव गमवावा लागेल। तरी सर्व शेतकरी मित्रांनो, नागरिकांनो, मुसळधार पावसामध्ये गाडीचा प्रवास करू नका। व्यक्तींनो, चक्रीवादळामुळे झाड पडू शकतात, नारळाची पडतील, असे अनेक संकट अर्ध्या वाटेमध्ये येऊ शकतात। तरी सर्व नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सूचनेचे पालन करायचे आहे। महाराष्ट्रामध्ये सर्व मोठे चक्रीवादळ म्हणजे 2025ला येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे। काही ठिकाणी नारळाची झाडं पडतील, काही ठिकाणी आंब्याची झाडं पडतील, काही जणांचे पत्रे पडतील म्हणजे घराचे पत्रे पडतील, काही जणांचे सोलर पॅनलवर वीज पडेल। अनेक असे संकट नागरिकांना झेलावं लागणार आहे आणि आता सर्व नागरिकांना आता पुराच्या भीतीने दुखावलेले आहेत। तरी सर्व शेतकरी व पुरावरती मात करून आपल्या जीवाची सुरक्षितपणे राहायचं आहे आणि सरकारने आता तुमच्या परिस्थितीवर कोणताही एक मार्ग काढलेला आहे। सर्व नागरिकांनी काळजी करण्याची काही गरज नाही आणि कोणत्याही तुम्हाला ज्या ठिकाणी पूर येऊ शकतो त्या ठिकाणी तुम्हाला कॉलेजमध्ये असेल, शाळा असेल, अशा अनेक ठिकाणी तुम्हाला सुरक्षितपणे ठेवतील। सरकारने तुमची संरक्षण करण्याची आणि कोणत्या 8 जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा पूर येणार आहे हे लगेचच सांगणार आहे। या 8 जिल्ह्यांना मोठा धोका असल्याने 3 तारखा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे। समुद्राची जी गावं आहेत त्या जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात धोका बसणार आहे। जे समुद्राचा काठ आहे अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात इशारा दिलेला आहे। समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे समुद्रकाठ जी माणसं आहेत त्या मच्छीमारांना सुद्धा सरकारने आता इशारा दिलेला आहे। हवामान खात्याकडून मच्छीमार थांबण्यात आलेले आहे। आता आपण 8 जिल्ह्यांची नावे पाहणार आहोत। त्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणती नुकसान होणार आहे हे सुद्धा पाहणार आहोत। मुंबई या महाराष्ट्रातील मुंबई या शहराला पहिल्यांदा चक्रीवादळ येऊन धडकणार आहे आणि हवामान खात्याचा अंदाज आहे मुंबई या शहरामध्ये पुराची शक्यता दाट वर्तवण्यात आलेली आहे। कारण समुद्र हे किनारपट्टी असल्यामुळे कमी पट्ट्याचा दाब झाल्यामुळे समुद्रामध्ये आता शहराला मोठं नुकसान येण्याची शक्यता आहे आणि धोकासुद्धा होण्याची शक्यता आहे। आणि 2 नंबरचा आहे बघा, महाराष्ट्रातील पुणे जिल्हा चक्रीवादळाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि मुसळधार म्हणजे अंतिम मुसळधार जास्त प्रमाणात पाऊस पडणार आहे। रस्त्यावरती नद्या साचल्याचे असे देखील दिसून येणार आहे आणि पुणे जिल्ह्यांमध्ये या विजेची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि या चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। 3 नंबरचा जिल्हा आहे रायगड या जिल्ह्यांमध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणात चक्रीवादळाचा वेग असल्यामुळे रायगड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात फटका बसल्याची माहिती समोर आलेली आहे। या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा मोठ्या प्रमाणात शक्यता आहे। 4थ्या नंबरचा जिल्हा आहे बघा ठाणे या जिल्ह्यामध्ये विजेचे प्रमाणात वातावरण असल्यामुळे म्हणजे जास्त प्रमाणात ठाणे या जिल्ह्यात विजेचं हवामान वर्तवण्यात आलेलं आहे। गाराचा सुळसुळाट सोडण्यात आलेला आहे। जास्त प्रमाणात शेतकऱ्यांनी निष्काळजी न करता सर्व शेतकऱ्यांनी सुरक्षितपणे राहायचं आहे। 5 नंबरचा जिल्हा आहे पालघर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चक्रीवादळाचे नुकसान होण्याची शक्यता आहे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये रस्त्यावरती नदी वाहण्याची सुद्धा सांगितलेले आहे आणि गाराचा पाऊस पुराचा फटका ह्या मोठ्या प्रमाणात बसणार आहे। 6 नंबरचा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये विजा जास्त प्रमाणात चक्रीवादळाची शक्यता आहे आणि विजेची शक्यता असल्यामुळे चक्रीवादळ हे सर्व वारं आणि याची शक्यता हवामान खात्याने दिलेली आहे। 7 नंबरचा जिल्हा आहे सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता आहे। आता सध्याच्या काळी काही दिवसामध्ये सांगली जिल्ह्याला सुद्धा पुराची शक्यता आहे। मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ या सांगली जिल्ह्यांमध्ये सुद्धा होण्याची शक्यता आहे आणि या सांगली जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। आंब्याची बाग असेल, नारळाची झाडे असतील
आणि अनेक जणांची घराची पत्रे असतील आणि शाळेची पत्रे सुद्धा असतील अशा संकटांमध्ये सामोरं जावं लागणार आहे। 8 नंबरचा जिल्हा आहे बीड। बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांसाठी ही मोठी वाईट गोष्ट आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। काही शेतकऱ्यांची झाडं पडतील, अनेक पत्रे पडतील आणि घरांची मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता समोर आलेली आहे। या 8 जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा आणि पुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये राक्षसी चक्रीवादळ होण्याची शक्यता आहे आणि सांगली जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता आहे। तरी सर्व नागरिकांनी या 8 जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी व शेतकऱ्यांनी व्यवस्थित म्हणजे सुरक्षितपणे राहायचं आहे। आणि आता आपण बघणार आहोत कोणत्या तारखेला हे सर्व चक्रीवादळ आणि गारपीट आणि विजेचा कडकडाट होणार आहे। आता आपण तारीख सांगणार आहे। तारीख काळजीपूर्वक बघा सर्व नागरिकांनी। पहिली तारीख आहे 29 मे। या 8 जिल्ह्यांमध्ये 29 तारखेला वादळ कमी प्रमाणात म्हणजे थोडंसं कमी असणार आहे। आता 30 तारखेला बघा, मेच्या 30 तारखेला चक्रीवादळ आणि हवामान खात्याचा अंदाज चक्रीवादळाचा जास्त प्रमाणात असल्यामुळे हवामानाची तीव्रता जास्त आहे आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। 31 मे या दिवशी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट आणि मुसळधार पाऊस असल्यामुळे या 8 जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता आहे आणि जास्त प्रमाणात या जिल्ह्यांना पूर आल्यामुळे या जिल्ह्याचा निम्मा भाग बुडण्याची शक्यता आहे। सर्व शेतकऱ्यांनी व नागरिकांनी व्यवस्थित म्हणजे काळजी घ्यायची आहे आपल्या जीवाची। सर्व शेतकऱ्यांनी व नागरिकांनी सोलर पॅनल पासून सर्व शेतकऱ्यांनी जपून राहायचं आहे। सोलर पॅनल हे घातक आहे। सर्व विजेची शक्यता दाट असू शकते, त्यावरती सोलर पॅनलवरती जास्त प्रमाणात तीव्रता असल्यामुळे विजेचं काम खेचून घ्यायचं करतं आणि सोलर पॅनलपासून वीज पडू शकते। तरी हवामान खात्याचा अंदाज आहे की सोलर पॅनलपाशी जाऊ नका। सर्व शेतकऱ्यांनी व नागरिकांनी हे सगळं सूचनेचे पालन करून आपल्या जीवाची सुरक्षितपणे काळजी घ्यायची आहे। आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।